भाई बोल रहा है, सुनो सुनिए ना मेरा भाई। अरे यार मेरा कोई दुश्मन है आप लोग? सर क्या मामला हुआ? हाँ? मैं तो बहुत पिया हूँ, इनके बेटे की गाड़ी ठीक है। चल कौन सा टेस्ट कराएगा, मेडिकल कराते हैं। क्या मामला हुआ पूरा बताइए। एक्चुअल में सीन ऐसा था, यहाँ पर एक्सीडेंट हो गया तो एक्सीडेंट हुआ। ये गाड़ी ये थे नहीं, ये अभी आए हैं, इनको कुछ आइडिया ही नहीं है, ये अभी जस्ट आए हैं, ये अभी लॉन्च हुए, इनको कुछ आइडिया नहीं है। हम स्टार्टिंग से है यहाँ पर। ये गाड़ी ने एक रॉन्ग वे में बंदा आ रहा था, नो डाउट उसकी गलती है। ड्रिंक किया था उसने। ड्रिंक किया था, वो पता नहीं, वो पुलिस जांच करेगी। हम कोई ट्रैफिक पुलिस, हमारे पास कोई ब्लो मशीन या मेडिकल किट नहीं है जो हम जांच करें कि वो पिया है कि नहीं। ये अंकल की बिल्कुल नहीं सुनेगा, अभी जस्ट लॉन्च हुए, इनको कोई आइडिया नहीं है। और जो बंदा है चला गया है, ये गाड़ी ने उसको ठोका है, ठीक है। वो रॉन्ग साइड आया है या जो भी आया है, कंट्रोल तो उसके गाड़ी वाले के हाथ में होगा। ये बहुत रफ में था, आप गाड़ी की कंडीशन देख के समझ सकते हो कि क्या कंडीशन में इसने ठोका है, ठीक है। कोई बात नहीं, पब्लिक ने मदद किया, पब्लिक को तो मालूम ही नहीं था, जैसे मेरे को भी नहीं पता था कि कोण ठोका है क्या है। हम मानवता के नाते, माणुसकी के नाते आम्ही इकडे त्याची मदत करत होते। त्याचा पाय तुटलाय, तुम्ही बघू शकता, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांना। तुम्हाला काय म्हणलं या लोकांनी? या लोकांनी, याचा मुलगा आहे तो तिकडे, तुम्ही त्याचा जरा व्हिडिओ घ्या, समोर व्हाईट टी शर्ट मध्ये, ब्लॅक पॅन्ट मध्ये, हाफ पॅन्ट मध्ये। हा मला एक महिने मारायची बोलत होता, मारूगा अँड ऑल। हा पत्रकार आहे भाऊ आपले बाजूला, ते पण होते, त्यांना पण तो बोलतोय की हे व्हिडिओ बंद कर, म्हणजे यांची पुन्हा भाईगिरी चालू आहे। आता मग मी त्याचा पाठलाग केला, तो पडून गेलेला तो इकडनं। बघा मी त्याचा पाठलाग केला पुन्हा, तो त्या एरियामध्ये तो लपून बसलेला आणि त्या एरियामध्ये तो करत होता। तर आता हीच अपेक्षा आहे वनराई पोलिसांकडून, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आपली पोलीस एवढी नाकामी आहे अशा प्रकारच्या ऍक्सिडेंट मध्ये। इकडे ऍक्सिडेंट झालंय, आपली सरकारने त्यांना एवढं स्ट्रेचर वगैरे, एवढे फुल इक्विप्ड त्यांना व्हेकल्स दिले, पण काहीच कामाची नाही। त्यांच्याकडे स्ट्रेचर असून सुद्धा जो पडलाय, त्याचा पाय तुटलाय, एवढं क्रिटिकल कंडिशन मध्ये, तरी सुद्धा त्यांना पोलिसांनी घेऊन गेली नाही। हे अत्यंत चुकीचं आहे पोलिसांचा भाग। मग एक कुठली तरी मॅडम होती, मला वाटतं ती ऍडव्होकेट होती, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, तेव्हा त्या लोकांनी स्ट्रेचर काढलं आणि त्याला आता पोलिसांची गाडीमध्ये कुठे ना घेऊन कुठे पोलिसांची तुम्हाला नाकामी दिसते का याच्यात? 100% त्यांची पोलिसांची नाकामी, म्हणजे फुल्ली इक्विप्ड त्यांना सरकारने गाडी दिली आहे, एवढी मागणी गाडी दिली आहे, स्कॉर्पिओ गाडी आहे, त्याच्या स्ट्रेचरची सगळ्या व्यवस्था आहे, तरी पण ते लोक समक्ष नाही त्याला घेऊन जायला। म्हणजे एवढा आराम हे चुकीचं आहे। मला वाटतं वनराई पोलीस स्टेशन एकदम, मला वाटतं ते सक्षमच नाही या कामासाठी। त्यांना फक्त त्यांना एक पॉइंट द्यायला पाहिजे, फक्त बसायला, तेच बरं आहे मला असं वाटतंय। आणि एवढे हे लोक माजलेले आहेत, नुसतं भाईगिरीची भाषा करतायत। आम्ही पब्लिक लोकांना जे हेल्प करतायत, आम्हाला काय पडले, आमचा कोण तुम्हाला काय बोलले ते लोक? मारायची बात करतायत, मारणार हे तो व्हिडिओ आम्ही व्हिडिओ बनवत होते, हा पत्रकार भाई आपले ते व्हिडिओ बनवत होते, ते मारायची गोष्ट भाषा करत होते, म्हणजे भाईगिरी झाली त्यांची। आता ती लोक गेले, पोलीस पण आली नाही, त्यांना कंट्रोलला कॉल दिले। पोलीस जेव्हा इथे पोहोचले तर त्या गाडी चालकाला, जे कार चालक आहे त्याला काय घेऊन गेले नाही? नाही, ते पडून गेलेला, त्याला मी तिकडनं आणलंय, स्वतः एकट्याने आणलंय, आणि तो मला त्याच्या एरियामध्ये घेऊन गेला आणि तिकडे भाईगिरीची वार्ता करतोय, आम्ही ते दिखात आहे अँड ऑल, असा विषय इकडं। म्हणजे आपल्याला आता कोणाची हेल्प करणं म्हणजे रिस्क झालंय, आता हे समजून घ्यायचं आपल्याला, असा विषय झालाय। पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, ते पण, त्यांना काय बोलणार तुम्ही? काय आश्वासन त्यांना? मी तर बोलतो, एवढं तुम्ही वेल इक्विप्ड त्यांना गाडी वगैरे दिली आहे, तर त्यांना मला असं वाटतं की त्यांना ट्रेनिंग सुद्धा दिला पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये आपण फुल्ली इक्विप्ड स्ट्रेचर वगैरे आहे आपल्या गाडीमध्ये, तर एखाद्याची हेल्प कसा करायचा, त्याचा पाय मोडला गेलाय तर कसं त्याचा पाय बांधून घेऊन जायचा, हे सगळं जनता करू शकते, नॉर्मल लोकल इकडची पब्लिक, स्थानिक पब्लिक करू शकते। तर पोलिसांना एवढं करायला जमत नाही, म्हणजे काय त्यांचे हात घाण होणार आहे? काय फरक आहे काय? जैसे कि उनका आरोप ये है कि